नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ. तर मी आता आलेलो आहे CSMT रेल्वे स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती. आणि आता मी चाललेलो आहे झारखंडमध्ये कुठे जाणार आहे हे तुम्हाला तिथे मी गेल्यावर सांगणारच आहे नक्कीच. तर आता आपली गाडी आहे 11:05 ते जशेडीपर्यंत आपल्याला हा प्रवास करायचा आणि टोटल प्रवास असणार आहे आपला 32 तासाचा. मग आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपल्या हा प्रवासाला आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, आज आपण मुंबईच्या ऐतिहासिक आणि भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू करतोय आपला रेल्वे प्रवास. आपली गाडी आहे 12362 आसानसोल एक्सप्रेस. ही गाडी सकाळी नेमकी 11:05 CSMT वरून सुटते आणि तब्बल जवळपास 32 तासाचा प्रवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपण पोहोचतो जशेडी हे जंक्शन येथे. तर मित्रांनो, तयार राहा एका शानदार आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी. तर आता आपली गाडी बरोबर 11:05 सुटली CST वरून. आणि आता आपण आलेलो कसारा घाटामध्ये बरोबर 1:30 वाजलेला आहे. तर हा बघा, तुम्ही बघू शकता कसारा घाटामध्ये गाडी चाललेली आहे. तर पुढचा प्रवास आपला मस्त एकदम सुखाने आणि चांगला होईल. आता कसारा गेलाय म्हणजे आता मनमाड येईल. तर बघूया आता पुढे गेल्यावर मनमाड किती वाजता येतो आपला. संध्याकाळी बरोबर 5 वाजता माझी ट्रेन भुसावळ जंक्शन येथे येऊन थांबली. स्टेशनवर उतरलो आणि तिथून 1 डझन केली घेतली. थोडा वेळ परिसर पाहिला आणि मग पुढच्या रस्त्याने मी चालायला सुरुवात केली. तेवढ्याच प्लॅटफॉर्मवर शिटी वाजली आणि काही क्षणातच ट्रेन हळूहळू सुटली. संध्याकाळच्या त्या क्षणाने प्रवासाची एक खास आठवण मनात कायमची कोरली. सगळ्यांना शुभ सकाळ. मी आता प्रयागराज जंक्शनवरती उतरलेलो आहे. तर सकाळचे वाजले 8 आणि आता आपण बघा स्टेशनवर उतरलेलो आहे. गेल्या वर्षी पण फेब्रुवारीमध्ये मी प्रयागराज जंक्शनला आलो होतो आणि आता पण फेब्रुवारीमध्ये आलेलो आहे. बघू शकतो तुम्ही. थोड्याच वेळामध्ये गाडी सुटेल आणि आपला आता 20 तासाचा प्रवास हा पूर्ण झालेला आहे.
आता आल्यावरती. आपल्याकडे तर एवढं नाही थंडी, इकडे खूप थंडी आहे. आणि चला आता पुढे चाललो आहे तिकडे. सकाळी 8 वाजले, म्हणजे 20 तासाचा आपला प्रवास पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा पण खूप क्राऊड होता, तेव्हा महाकुंभ होता. आता पण माघ मेळा इथे भरलेला आहे, पण तिथे जाता येत ना आपल्याला. आता आपल्याला पुढे जायचं अजून. तर आता मी पाटणाला पोहोचलेलो आहे. दुपारचे वाजलेले 2 आणि 27 तासाचा हा प्रवास आपला पूर्ण झाला. अजून आपल्याला भरपूर पुढे प्रवास करायचा आहे. आपण त्याच्यामुळे पाणी घेतलं, मस्त थोडं जेवलो गेलो आणि आपलं जरा पुढे जाऊया. आता गाडी थोडी थांबले पाणी भरण्यासाठी. पाणी भरा थांबले इथे. तर चला बघूया, आता आपण पुढे जाऊया मस्त पैकी, आणि त्याच्यामुळे थोडा आपण आराम पण करूया आता. आता आपण जहाजा जंक्शनला पोहोचलेलो आहे आणि संध्याकाळी वाजले 5. समोर पटना गाडी लागलेली आहे, पटना एर्नाकुलमला. गाडी आपल्याकडे जाते. आता आपला जास्त काय प्रवास नाही, थोडासा प्रवास झालेला आहे. 2 तासामध्ये आपण बहुतेक जहाजा आहे इथं. आपण जहाजाला पोहोचलोय, म्हणजे आता आपला कमीत कमी 30 तासाचा प्रवास हा पूर्ण झालेला आहे. आणि बघा पब्लिक आता उतरलेलं, बहुतेक खाली झालेली आहे गाडी. तर मस्तपैकी आता आपण 2 तासांनी पोहोचणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. आपल्याला उतरायचं असेल जंक्शनला. चला आता आपण तारी गईल नीर करके आज तोहरी भजनिया सरनिया में तोहरे बाल गुण बाटे ओ चरनिया में तोहरे बाल गुण बाटे। आता आपण फायनली जचेडी जंक्शन वरती पोहोचलेलो आहे आणि आता आपली गाडी सुद्धा सुटलेली आहे बघा. म्हणजे टोटल 32 तासाचा प्रवास झाल्यानंतर आता आपण पोहोचलो जचेडी जंक्शनला. आता गाडी चालली आपली. बाय बाय गाडीला. फायनली आता आपण पोहोचलोय. चला आता आपण जाऊया बाहेर आणि आपला हा प्रवास इथे संपणार आहे. तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर चला आता आपण पुढचा प्रवास करूया आणि आपला हा ब्लॉग इथे संपणार आहे. पुढचा पार्ट येईल तो आपण दाखवणार आहे.